भूखंड घोटाळ्यात खासदार रवींद्र वायकर यांना क्लीन चिट मिळाली। गैरसमजुतीतून तक्रार दाखल केल्याचा बीएमसीचा अजब दावा आहे। पोलिसांकडून भूखंड घोटाळ्यात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला। भाजपची वॉशिंग मशीन कमळ छाप पावडरची कमाल असं महाविकास आघाडीच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। शिवसेना खासदार रवींद्र वायकरांना जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात क्लीन चिट देण्यात आली आहे। बीएमसीनं वायकरांबाबत चुकीची माहिती दिल्याचं अजब उत्तर देण्यात आलंय। तर भाजपसोबत गेलेल्यांना लगेचच क्लीन चिट मिळत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। भाजपची वॉशिंग मशीन आणि कमळ छाप पावडरची ही कमाल असल्याची कोपरखळी विरोधकांनी लगावली। शिवसेना खासदार रवींद्र वायकरांना जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात क्लीन चिट देण्यात आली आहे। पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय। मुंबई महापालिकेकडून गैरसमजुतीतून गुन्हा दाखल झाल्याचा आश्चर्यकारक जबाब पोलिसांनी दिलाय। पोलिसांनीही या जबाबाच्या आधारावर कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल केला। वायकरांना मिळालेल्या क्लीन चिटवरून संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय। दाऊद इब्राहिमला क्लीन चिट द्यायचं बाकी आहे। हे सरकार महाराष्ट्रातला असो किंवा दिल्लीतला असो, ओवाळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहेत आणि आमची ताकद किती वाढली आहे असं बेडकी दंडाची फुगवून दाखवतो। वायकर जेव्हा शिवसेनेत गेले तेव्हाच त्यांना क्लीन चिट मिळाली होती असा टोला काँग्रेसनं लगावलाय। वायकरांनी ज्यावेळेस ते लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेसच त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की वायकरांचा प्रश्न फार काळ घेऊन चालावा असं मला वाटतं। भाजपची वॉशिंग मशीन आणि कमळ छाप पावडरची कमाल असल्याचा टोला यावर वडेट्टीवारांनी लगावलाय। वॉशिंग मशीन भाजपाची आहे, कमल हा पावडर आहे, त्यामुळं कमल छाप पावडर टाकला आणि मशीनमध्ये घातलं भाजप मशीनमध्ये की तो माणूस धुवून स्वच्छ होऊन फार निघतो। हे आतापर्यंतचा अनुभव आहे, त्यात काही फार नवीन आहे असं नाही। म्हणजे आरोप करायचे आणि सोबत घ्यायचं आणि सोबत घेऊन त्यांचे सगळे प्रकरण संपवून टाकायचे। रवींद्र वायकरांनी काहीच केलं नसेल म्हणून ना क्लीन चिट मिळाली असावी असं हसन मुश्रीफ म्हणतायत। विरोधकांना काही वाटत असेल तर त्यांनी हायकोर्टात आव्हान द्यावं असं सरकारचं म्हणणं आहे। नाही, आता काय नसेल तर काय क्लीन चिटच मिळणार ना। पण गैरसमजुतीतून हा आरोप करण्यात आल्याचं महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलं। दाऊद इब्राहिमलाच फक्त आता क्लीन चिट द्यायची बाकी राहिली आहे, सरकार सगळ्यांनाच क्लीन। ठीक आहे, त्याबद्दल उच्च न्यायालयात वगैरे न्यायालय आपल्याकडे आहेत, त्या पद्धतीने त्यांनी न्याय मागावा। सरकारी यंत्रणांचा राजकीय वापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्यानं होतोय। जेव्हा वायकर विरोधात होते तेव्हा त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला होता। सत्तेत गेल्यावर त्यांना क्लीन चिट मिळाली आहे। अशा प्रकरणांमुळे सरकारी यंत्रणांवरचा सामान्यांचा विश्वास उडण्याची भीती निर्माण झाली आहे। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।